एक मोठी बातमी बघूयात। राजकीय वर्तुळातून ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार। मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यात ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता। या संयुक्त सभा घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। निवडणूक प्रचारामध्ये दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे असंही समजतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, काय पदाधिकाऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे? राज्यात कुठे कुठे ठाकरे बंधूंची एकत्रित सभा होणार? प्रचाराचा नारळ कधी फुटणार? नक्कीच श्वेता, आपण जर पाहायला गेलं तर काल ठाकरे बंधूंच्या संयुक्त नेत्यांची बैठक जी आहे ते काल शेवटची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सभा कुठे कुठे घ्यायच्या या संदर्भात देखील बैठक झालेली आहे। सुरुवातीला युतीची घोषणा करण्यासाठी संयुक्त सभा घेतली जाईल आणि या संयुक्त सभेमधूनच दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जी आहे ते मुंबईमध्ये येत्या सोमवारी किंवा मंगळवारी केली जाईल अशी माहिती जी आहे ते सूत्रांनी दिलेली आहे। त्याचसोबतच प्रचार करत असताना मुंबई महानगरपालिका, त्याचसोबतच आजूबाजूच्या शहरातल्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकामध्ये अधिकाधिक ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा व्हाव्या यासाठी अधिक कार्यकर्त्यांच्या मागणी जी आहे ती मागणी करण्यात आलेली आहे। यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई, नाशिक, त्यासोबतच पुणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये संयुक्त सभा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन सभेंना संबोधित करावं यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। आणि या संदर्भात संयुक्त नेते जे आहेत यामध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, वरुण सरदेसाई, त्यासोबत सूरज चव्हाण आणि अनिल परब यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त सभा संयुक्त सभा व्हाव्यात अशी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण नियोजन जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या वतीनं संयुक्त सभा सर्वाधिक कशा होतील यावरती भर दिला जाणार आहे। त्याच्यामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये संयुक्त सभा घेण्याचा भर जो आहे तो या दोन्ही ठाकरे बंधूंचा असणार आहे। कारण की गेले जवळपास 20 ते 25 दिवसच प्रचारासाठी मिळणार आहेत आणि या 20 ते 25 दिवसांमध्ये कशा पद्धतीने प्रचारामध्ये संयुक्त सभा होतील यावरती अधिक भर जो आहे तो या दोन्ही पक्षांचा असणार आहे। परंतु मुंबईमध्ये सुरुवातीला संयुक्त सभा घेऊन दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर नाशिक, पुणे, नवी मुंबई आणि ठाणे आणि या भागामध्ये जे आहे ते संयुक्त सभा घेतल्या जातील अशी देखील माहिती मिळते। कारण धन्यवाद या माहितीसाठी। एक मोठी बातमी नाशिकमधनं भाजपकडनं देवयानी फरांदेंची निवडणूक प्रमुख पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे। आमदार राहुल ढिकले यांच्या जागी देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे। भाजपमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच हा निर्णय जाहीर झालाय। मागील काही महिन्यात ढिकलेंची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झालेली होती, मात्र राहुल ढिकले नाशिक पूर्व मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार आहेत।